पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीने पद्मशाली समाजाचे सुपुत्र राहुल तुळशीदास अंकम यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल आज त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष अंबादास बिंगी, मुख्य सचिव वासुदेव इप्पलपल्ली, सौ कुमुद अंकारम, अमर एक्कलदेवी, डॉक्टर गाजुल, सूर्यकांत जिंदम, कल्पना अर्शनपल्ली, रेणुका बुधारम यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी शुभेच्छा दिल्या. अत्यंत आनंद होतो की आपल्या समाजातील एक व्यक्ती नौदलामध्ये लेफ्टनंट या पदावरती नियुक्त होत आहे. ही खूपच गौरवनीय गोष्ट आहे, कारण आपला समाज एक कष्टकरी समाज आहे आणि आपल्या समाजाकडे बघण्याची दृष्टिकोन म्हणजे आपला समाज फक्त एकच समाज म्हणून ओळखला जातो असं नसून सर्व क्षेत्रामध्ये आपला समाज खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रात असू दे, राजकीय क्षेत्रात असू दे, सामाजिक क्षेत्रात आणि व्यापार क्षेत्रात तर होतच पहिल्यापासून. श्री राहुलजींचं मी जेव्हा वाचत होतो, त्यांचा जन्म सोलापूरचा आहे, पण शिक्षण छत्रपती संभाजी महाराज संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर ते पुणे येथे वडिलांबरोबर शिफ्ट झाले आणि त्यांचं MBA प्रशिक्षण करून पुणे त्यांची नौदलात आज पुढे नियुक्ती झालेली आहे. मला एवढं विशेष सांगू इच्छितो की सर, आपल्या जो प्रवास आहे त्याबद्दल आम्ही सोलापूरकर खूपच अभिमानी आहोत. आपल्या पुढील भविष्यासाठी आम्ही सर्व पद्मशाली संघ पश्चिम महाराष्ट्रातर्फे आपल्याला पुढील त्यासाठी आमच्या शुभेच्छा देतो. आज आपण पुण्यात शॉर्ट नोटीसवरती इथे उपस्थित झाला आणि आम्हाला आपला सत्कार करण्याचं मान दिला, त्याबद्दल आपलं व आपल्या परिवाराचा धन्यवाद व्यक्त करतो. एवढं बोलून सांगतो. जय महाराष्ट्र. म्हणजे काही कशाला पाहिजे हे सगळी गोष्टी मला हे होतं की आज हे सगळ्या गोष्टी असतात जाऊ शकतो. मला काही लोकांनी UPSC नावाचे एक्झाम असते, IAS हे सगळे एक्झाम द्यावं लागतात. जेव्हा मी कंपनी करतो जेव्हा खूप साऱ्या लोकांना स्ट्रगल करायचं. मुलं कसं ESIसाठी किंवा कुठले डिफेन्स एक्झामिनेशन HSC म्हणा UPSC म्हणा त्यासाठी एवढं धडपड करायचं. त्या एका म्हणजे एका एक्झामसाठी एका पोस्टसाठी एवढं लोकांचं एवढं तुम्ही स्वप्न बघताय तर त्या पोस्टमागे काय आहे का पाहू. तर ते 10वीत ठरवलं तर मी पुढे जाऊन त्या UPSC परीक्षा दिली किंवा IAS किंवा IPS झाली. पण मला हे डिटेल्स तेव्हा पण माहिती नव्हतं. मी 11वी केली असेल ते लोक करतात ते वगैरे मी पण जर जातात त्या लोकांसाठी. 12वी असताना कोविड महामारासाठी खूप चांगलं एक अपॉर्च्युनिटी होतं. तर कोरोनाचा टाईम होता त्यावेळेस मी पण खूप टाईम भेटलं होतं. म्हणजे टाईमचं मी वेस्टेज न करता त्याचा चांगला उपयोग केला त्यावेळेस. त्यावेळेस मी यूट्यूबवर पाहिजे की NDA काय असतं. मग मला कळलं की NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे पुण्यातच आहे. मी पुण्यात असलं तर मग मी त्याच्यात माहिती काढायला लागतो, त्यासाठी एक्झाम्स काय लागतात, त्यासाठी प्रिपरेशन काय लागतं. स्वप्न क्लिअर होतं. मी स्वप्न क्लिअर झालं की मला पूर्ण अधिकारी व्हायचं. त्या स्वप्नासाठी मला काही पण करायला काही पण कुठल्या लेवलला पण काही गोष्टी करायला लागल्या ना ते करायला तयार. मी अभ्यासात वगैरे चांगला नव्हतो पण स्वप्न खूप मोठे होते. त्यामुळे स्वप्न मोठे बघले मला म्हणजे मी जेव्हापासून स्वप्न मोठे पाहतो. भारतीय नौसेना अकॅडमी नावाचे एक ॲडमिशन केला तर मी 4 वर्ष घेतले. खूप खतरनाक प्रवास सोपं कधीच नव्हतं. खूप जे काही मी स्वप्न बघायचं म्हणजे
अकरावी बारावीत असताना ते सगळी सगळं घेऊन चाललं. हरे कृष्णा. सोलापूरकरांसाठी सुवर्ण संधी. आपल्या बालगोपालांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सो प्रीती महंकाळ मॅडम यांचे श्री राधा गोविंद किड्स क्लब आपली संस्कृती आणि नैतिक मूल्य घेऊन आली आहे. या किड्स क्लब मध्ये 3 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले जातात. यामध्ये मुलांना कळेल अशा भाषेत आपली संस्कृती, भगवद्गीता व इतर श्लोक पाठांतर, योग मुद्रा, सूर्य नमस्कार, पुराणातील कथा, शारीरिक व्यायाम, माइंड गेम्स यासह अनेक ऍक्टिव्हिटीज, स्टेज डेअरिंग एकाच ठिकाणी. तर चला, आपल्या मुलामुलींच्या उज्ज्वल व संस्कारित भविष्यासाठी आजच संपर्क साधा. श्री राधा गोविंद किड्स क्लब, B2, स्वातंत्र्य सैनिक नगर, न्यू WIT कॉलेजच्या पाठीमागे, द्वारका रसपान गृह शेजारी, सोलापूर. संपर्क 74 47 42 23 18.